ही लहाट आत्ता मात्र या ठिकाणी मिरजोळी गावामध्ये या ठिकाणी पोचलेली आहे। ना भूतो ना भविष्य असा आई रामवर्धनीचा व केदारनाथाचा लहाट उत्सव सोहळा। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अमय पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन आणि मराठी ब्लॉगमध्ये। आज खरोखर ज्या क्षणाची शारगाव आणि चिपळूण तालुका वाट पाहत होता असा क्षण आज येऊन थांबला आहे। कारण आई रामवर्धनीचा व केदारनाथाचा लहाट उत्सव सोहळा आज संपन्न होतोय। अद्भुतपूर्व लहाट उत्सव सोहळा असं का? कारण या वर्षीचा जो लहाट उत्सव सोहळा आहे तो कोंडे ते निरबाडे असा रूट असणार आहे आणि अनेक ठिकाणी थांबा घेत ही लहाट आज या आई रामवर्धनीच्या मंदिरामध्ये आधी जाणार आहे आणि खरोखर आई चारगावचा शिमगा संपन्न होतोय। निश्चितच बघायला गेलं तर आता इकडे माझ्या मागे बघू शकता की आपण आता आहोत कोंडे गावामध्ये आणि या ठिकाणी कोंडे गावामध्ये ही लहाट पुजली गेली आणि आज ती लहाट आपण इथून निरबाडेपर्यंतचा लाटेचा प्रवास आहे। निश्चितच व्हिडिओमध्ये संपूर्ण राहा आणि लाटेचा प्रवास कसा होतोय आणि आमच्या चारगावची लहाट ही कशा प्रकारे नेली जाते किंवा शिमगा कशा प्रकारे संपन्न होतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील साक्षीदार व्हा। तर व्हिडिओमध्ये पूर्ण राहा। बरोबर बोलला, बरोबर बोलला। शेवटला मला पाठवशील ना? हो हो, मला सगळी व्हिडिओ पाठवशील ना? आता केलेली सगळी व्हिडिओ मला पाठव। हो, तू करशील ते। तर मित्रांनो, आता या ठिकाणी पाहिलं तर लहाट टासून वगैरे झालेले आहे आणि या ठिकाणी आता लाटेचं पूजन केलं जाईल आणि पूजन केल्यानंतर खऱ्या अर्थानं लाट या ठिकाणाहून आपल्या आई रामवर्धनीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी प्रस्थान केलं जाईल। खरोखर ना भूतो ना भविष्य असा या चारगावचा लहाट उत्सवाचा कार्यक्रम आणि त्या लहाट उत्सवाच्या कार्यक्रमाला आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रारंभ होतोय। खरोखर या लाटेचं आता या ठिकाणी पूजन केलं जाईल आणि त्यानंतर या ठिकाणाहून लाट आपल्या निरबाडे मंदिरामध्ये नेली जाईल।
चलो इथं बघा आता या लहाट उत्सवामध्ये आई महालक्ष्मी साळूबाईचं निशाण या ठिकाणी लाटेच्या भेटीला आले आणि हा जो आनंद आहे अक्षरशः शब्दामध्ये न मांडता येणारा हा आनंद आहे. ना भूतो ना भविष्य असा हा चारगावचा लहाट उत्सवाचा कार्यक्रम हा संपन्न होतोय. खरोखर ज्या क्षणाची कोकणकर आतुरतेने वाट बघत असतो तो क्षण आता या ठिकाणी बघा. या ठिकाणी वाटप करत होतं. आता आपण आई रामवर्धनी व श्रीदेव केदार यांचा लहाट उत्सवाचा कार्यक्रम आणि या लहाट उत्सवाच्या सोहळ्यात आपण आता वालोप्यामध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि खरोखर आई जोलाईच्या मंदिराच्या इथे
ही लाट आता थोडा वेळ थांबणार आहे. निश्चितच मी पहिल्यापासून म्हणतो ना भूतो ना भविष्य असा हा आई रामवर्धनीचा लाट उत्सवाचा या ठिकाणी सोहळा पार पडतोय. निश्चितच या ठिकाणी पाहिलं तर अजून आपल्याला सर्वस्व मार्गे या ठिकाणी निर्माणापर्यंत जायचंय. निश्चितच व्हिडिओमध्ये पूर्ण राहा, कारण ना भूतो ना भविष्य असा सोहळा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपण संपूर्ण बघणार आहोत.
जल्लोष चालू आहे. आणि 11 तास होऊन पण या ठिकाणी 11 तास होऊन कुणाचाही बाजूला गाडी घे, सानेच्या बाजूला जल्लोष या ठिकाणी कमी झालेला नाहीये.